गांधी चौक पोलिसांकडून मोटारसायकल चोरी करून स्क्रॅप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 7 गुन्ह्यांचा उलगडा। 1,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। लातूर शहरातील गर्दीच्या ठिकाणाहून मोटारसायकली चोरी करून त्या स्क्रॅपमध्ये रूपांतरित करणाऱ्या टोळीचा गांधी चौक पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत चोरी केलेल्या मोटारसायकलींचे सुटे भाग तसेच एक मोटारसायकल असा एकूण सुमारे 1,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 7 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे। पोलीस ठाणे गांधी चौक हद्दीत मागील काही दिवसात गुळ मार्केट, भाजी मार्केट तसेच बस स्थानक परिसरातील वर्दळीच्या ठिकाणाहून मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्या होत्या। या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते। सदर गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक श्री सुनील रेजितवाड यांनी पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेला सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून व गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार विशेष पथके तयार करून तपासाची दिशा निश्चित करण्यात आली। तपासादरम्यान पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 6 मार्च 2026 रोजी सापळा रचून आरोपी रफिक रहीमसाब शेख वय 51 वर्षे, राहणार नायगाव, उमरगा तालुका चाकूर, जिल्हा लातूर, सध्या राहणार एक मिनार मस्जिद जवळ आजमनगर, लातूर यास मोटारसायकल चोरी करताना रंगेहात पकडले। त्याच्या ताब्यातून हिरो होंडा कंपनीची HF डिलक्स MS 24 AD 4226 अंदाजे किंमत 25,000 रुपये ही मोटारसायकल जप्त करण्यात आली। आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अनेक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली। तसेच चोरी केलेल्या मोटारसायकली आपल्या साथीदारांकडे देऊन त्या स्क्रॅपमध्ये रूपांतरित करून सुटे भाग विक्रीस काढत असल्याची माहिती समोर आली। त्यानुसार पोलिसांनी आरोपीचे साथीदार नजीर शमीम शेख वय 38, राहणार लालनगर, अंबाजोगाई, सध्या सपकाळनगर, मळवटी रोड, लातूर, तालिब मोहम्मद शेख वय 32, राहणार लालनगर, अंबाजोगाई, सध्या अब्दुल कलाम नगर, लातूर, युसुफ इस्माईल शेख, राहणार पिंटू हॉटेलच्या मागे, लातूर यांना अटक केली। आरोपींकडून चोरी केलेल्या मोटारसायकली स्क्रॅप करून वेगवेगळे केलेले 6 मोटारसायकलींचे सुटे भाग जप्त करण्यात आले। या कारवाईत पोलिसांनी 1 मोटारसायकल व 6 मोटारसायकलींचे स्क्रॅप केलेले सुटे भाग असा एकूण 1,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून गांधी चौक पोलीस ठाण्यातील मोटारसायकल चोरीचे एकूण 7 गुन्हे उघडकीस आले आहेत। या प्रकरणी पुढील तपास गांधी चौक पोलीस करत आहेत। सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री समीर सिंह साळवे व श्री साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सुनील रेजितवाड यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश चित्ते, सपो राजेंद्र टेकाळे, पोलीस अंमलदार राम गवारे, प्रकाश भोसले, रविसन जाधव, संतोष गिरी, सचिन चंद्रपाटे, शिवा भाडुळे, गोविंद सरवदे, अनिल कज्जेवाड, राहुल दरोडे, दीपक थोटे तसेच चालक गोविंद बेंबडे यांनी केली आहे।